रघुनाथरावांना शुगर होती. आता भूक त्यांना एक क्षणही सहन होत नव्हती. ते आवाज देऊन बोलवणारच होते. इतक्यात सुवर्णाताई डोळे मोठे करत चिडून म्हणाल्या, तुम्हाला थोडी तरी लाज वाटते की नाही? आपण मुलीच्या घरी आलो आहोत आणि तुम्ही भूक भूक करत बसला आहात. जरा थांबू शकत नाही का? हे आपलं स्वतःचं घर नाही. आपण मुलीच्या सासरी आहोत, समजलं? रघुनाथराव कुठे कमी होते. अगं सुवर्णा, म्हणून काय झालं? मुलीच्या घरी आल्यावर भूक लागू शकत नाही का? भूक ही भूकच असते, ती कुठेही लागू शकते. थोडा तर्क लावत ते पुढे म्हणाले, काहीही विचार करतेस तू. हे आपल्या मुलीचंच घर आहे, दुसऱ्या कोणाचं नाही. इतकं ऐकताच सुवर्णाताई बडबडू लागल्या. माहीत नाही तिच्या सासरचे लोक काय विचार करत असतील. रघुनाथरावांनी हात चोळत उत्तर दिलं, अगं आता तू कशाला असे भलतेच विचार करतेस? ही तुझी सर्वात वाईट सवय आहे. कशातूनही कुठे पोचतेस. जाऊ दे, कोणी काही विचार करत नाही. तेवढ्यात जेवणाचं ताट हातात घेऊन आरुषी खोलीत आली. सॉरी बाबा, सॉरी आई, मी गिरीशच्या वडिलांना वाढत होते. तुम्हालाही भूक लागली असेल. आई तू पण येऊन जेव, बाबांसोबत बस. तोपर्यंत मी अजून गरम चपाती घेऊन येते. असं म्हणत गोंधळलेली ती पुन्हा स्वयंपाकघरात धावली. ती गेल्यावर सुवर्णाताईंचा सुरुवातीचा सूर परत सुरू झाला. विनाकारण आपली मुलगी एवढा त्रास करून घेते. आपण बाहेर कुठे खाऊ शकत नाही का? शहरात किती हॉटेल आहेत. माहीत नाही तिच्या सासरचे लोक काय म्हणत असतील. हिचे आई वडीलच तर नेहमीच येत असतात. तेवढ्यात आरुषी गरमागरम चपात्या आणत म्हणाली, अगं आई तू काय बोलतेस? हे तुमचंच घर आहे, माझं घर. मी असताना बाहेर हॉटेलमध्ये का खायला जाणार? कोणी काही विचार करत नाही. प्लीज आई, आता जास्त विचार करू नकोस. रघुनाथराव हसतच म्हणाले, आरुषी बाळा, मी हेच तुझ्या आईला सांगत होतो, पण तुझ्या आईला लाज खूप वाटते. अगं हे आपले पाहुणे आहेतच, आपण येत जात राहणारच. आणि हो, भाजी फारच छान झाली होती. मस्त पोटभर जेवलो. सुवर्णाताई उठत म्हणाल्या, चला नाहीतर घरी पोहोचेपर्यंत रात्र होईल. हो हो निघूया. पोटावरून हात फिरवत रघुनाथराव म्हणाले, ठीक आहे आरुषी बाळा, आम्ही निघतो आता. ठीक आहे बाबा, पण काळजी घ्या हो दोघांनी. आणि बाबा तुम्ही जरा विचित्रच आहात, पण या जगातले बेस्ट बाबा आहेत. असं म्हणत तिनं प्रेमाने त्यांच्या दोन्हीही गालांना हलकेच ओढलं. बाप लेकीचं प्रेम पाहून सुवर्णाताईही हसू लागल्या. त्यांच्या मनात विचार आला, किती सुंदर नातं आहे यांचं. पारदर्शी, निखळ, न काही दुरावा, न काही लपवणूक. राजकारणापासून चित्रपटापर्यंत सर्व गोष्टींवर मन मोकळं बोलतात. आणि एक मी माझ्या जमान्यात तर वडिलांसमोर उभंही राहता येत नव्हतं. तेवढ्यात आरुषी पुन्हा म्हणाली, बाबा जास्त गोड खात जाऊ नका. मला तुमची चिंता वाटते. डॉक्टरांनी पण सांगितलंय गोड कमी खा. प्लीज मला वचन द्या, तुम्ही गोड वस्तूला हातही लावणार नाही. आरुषीचं बोलणं संपताच सुवर्णाताई लगेच म्हणाल्या, यांना समजावून काही फायदा नाही. यांना स्वतःवर कंट्रोल नाही. गोड दिसलं की जणू आयुष्यात कधी खाल्लंच नाही अशा प्रकारे तुटून पडतात. तेव्हा आरुषी खट्याळपणे म्हणाली, ठीक आहे, मग इथून पुढे मीही ड्रायव्हिंग करताना सीट बेल्ट लावणार नाही. असं म्हणून तिने मुद्दामच रघुनाथरावांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. कारण तिला ठाऊक होतं, तिची एक छोटीशी चूक देखील तिच्या बाबांच्या मनाला धडधड लावते. तेवढ्यात रघुनाथराव घाबरूनच म्हणाले, नाही आरुषी बाळा, असं कधीही करू नकोस. ठीक आहे, इथून पुढे मी गोड खाणार नाही. पण जरा तुझ्या आईला सांग, ती मला खूप ओरडते. मला तर तिलाच घाबरून राहावं लागतं. लहान मुलांसारखं गोड तोंड करून ते म्हणाले. ते पाहून आरुषीचं हसू आवरेनासं झालं. मोठ्याने हसत ती म्हणाली, आई तू पण बाबांना इतकं ओरडत जाऊ नकोस. आणि बाबा तुम्हीही आईचं थोडं ऐकत जा. एका गार्डियनसारखी दोघांना एकत्र समजावत ती म्हणाली, 2 महिन्याने पुन्हा तुमची शुगर तपासून डॉक्टरांना दाखवायला या. उशीर केलात तर डॉक्टरांचा ओरडा मात्र ठरलेला आहे. आरुषीच्या मनात कायम एकच काळजी, बाबांची शुगर वाढली तर.
म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला घेऊनही ती गुगलवर शुगरविषयी सतत वाचत असे. तिला माहीत होतं तिचे बाबा खाण्यापिण्याच्या बाबतीत फारच बेजबाबदार. सुवर्णाताईंच्या भीतीने घरात नाही पण बाहेर जाऊन काही ना काही गोड खाऊनच घेत. स्वतःवर कंट्रोल नाही आणि त्यातही माणसाला ज्या गोष्टीवर बंदी घातली जाते त्याच गोष्टीकडे मन जास्त धावतं. रघुनाथरावांच्या साखरेच्या भीतीमुळे सुवर्णाताई तर फ्रीजलाही लॉक लावत होत्या. वाईट वाटायचं पण काय करणार. आई वडिलांना निरोप देऊन आरुषी घरात येतच होती. इतक्यात शोभामामी आणि सासूबाई सावित्रीताई यांचं बोलणं तिच्या कानावर पडलं. पाय तिथेच थबकले. सावित्रीताई तोंड वाकडं करत म्हणत होत्या, जरासुद्धा लाज शरम नाही या लोकांना. मनाला आलं की तोंड वर करून येतात. हे त्यांच्या मुलीचं सासर आहे, धर्मशाळा नाही. शोभामामी लगेचच जोडून म्हणाल्या, ताई मी तर पहिल्यांदाच पाहत आहे मुलीच्या सासरी येऊन असं गचागचा खाताना. किती निर्लज्ज लोक. आणि एक आम्ही मुलीच्या घरी गेलो तर पाणीही पित नाही आणि हे बघा. बापरे, कमालच आहे. सावित्रीताई अधीरपणे म्हणाल्या, हिचे आई बाप तर दर 2 महिन्यांनी डॉक्टरांचं कारण सांगून इथे येतात. सकाळ संध्याकाळ खाऊन पिऊनच जातात. मनाला तर वाटतं विचारावं, तुमच्या शहरात डॉक्टर नाहीत का की मुद्दाम इथंच दाखवायला येता. पण मुलाला वाईट वाटू नये म्हणून गप्प बसते. हे सगळं ऐकून आरुषी एकदम स्तब्ध झाली. तिच्या मनात एकच वेदनादायक प्रश्न, या दोघी, ह्याच दोघी ज्यांच्यासाठी मी सकाळी उठल्या उठल्या चहा बनवते, एका आवाजाला धावत जाते, आवडीनुसार स्वयंपाक करते, छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेते, त्या माझ्या आई वडिलांबद्दल असं बोलतात. तिला माहीत होतं सासूबाईंना तिच्या आई वडिलांचं येणं आवडत नाही, पण बाहेरच्या लोकांसमोर अशा गोष्टी बोलायच्या. तिला रागही आला आणि दुःखही. माझ्या आई वडिलांनी असा कोणता अपराध केला आहे. कोणते आई वडील आपल्या मुलीच्या घरी येऊ शकत नाहीत का. तिच्या मनात आणखी एक तिखट विचार चमकून गेला. मुलाचे आई वडील मोठ्या अधिकाराने मुलाच्या घरी राहू शकतात, पण मुलीचे आई वडील येऊच नयेत. हा नियम कोणी बनवला. एक वेदनादायक कटू सत्य तिच्या मनात फिरलं. लाज तर मुलाकडच्यांना वाटायला हवी, जे हुंड्याच्या नावावर मुलीच्या आई वडिलांसमोर हात पसरतात, मुलालाच विकून टाकतात. आणि तरीही यांचा इतका घमंड. तिला शोभामामींचाच किस्सा आठवला. शोभामामींच्या मुलाचं लग्न मांडवात मोडलं होतं. मुलीकडच्यांनी गाडी देऊ शकले नाही म्हणून मुलीचा बाप हात जोडून म्हणाला होता, लग्नानंतर आम्ही गाडी देऊ, फक्त अक्षदा पडू द्या, पाहुण्यांसमोर आमचं हसू होईल. पण मामी ऐकायला तयारच नव्हत्या. शेवटी मुलीकडच्यांना पैसे जमवून गाडी घेण्याची तयारी करावी लागली. तेव्हा कुठे लग्न पार पडलं आणि हीच मामी आज इथं बसून तोंड चालवते. लाज तर यांनाच वाटायला हवी. आरुषी मनातल्या मनात संतापत काहीही न बोलता आपल्या खोलीकडे निघाली. तेवढ्यात सावित्रीबाई हाक मारत म्हणाल्या, अगं तुझे आई वडील पुन्हा केव्हा येणार आहेत. मेथीची भाजी नीट करत सावित्रीबाई शांतपणे म्हणाल्या. तेव्हा आरुषी ओठ चावत म्हणाली, आई ते लोक गेले आता, 2 महिन्यानंतर परत येणार आहेत. सासूबाईंचा रोजचा व्यवहार पाहून आरुषीच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. आई वडील आले की काही ना काही घेऊनच येतात, कधीच रिकाम्या हाताने नाही. तरीही यांचं तोंड कधी बंद पडत नाही. सासूबाई पुन्हा टोचून म्हणाल्या, आता बघूया केव्हा येतात ते. मला तर वाटतं त्यांच्या घरात खायलाही मिळत नसावं. आरुषी मनात पुटपुटली. 4-5 जणांना जेवायला घालू शकतात. त्यांच्याकडे पैसा कमी नाही. ते तर मुलीच्या प्रेमापोटीच इथं येतात. शोभामामी व्यंग हसत पुन्हा म्हणाली, त्यांच्या शहरात एवढे मोठे डॉक्टर नाहीत का. एवढ्या लांब काय यायचं. आता मात्र आरुषीच्या मनात संतापाचा ज्वालामुखी भडकला. तिला विचारावंसं वाटलं, मग तुम्ही इथे 1 महिना बसलात कशासाठी. कोल्हापुरात मोठे डॉक्टर नाहीत का. पण तिने स्वतःला आवरलं. विनाकारण वाद वाढवून काय उपयोग. जेव्हा घरचेच बाहेरच्या लोकांसमोर बोलतात म्हटल्यावर या तर बोलणारच. आरुषीचा कठोर चेहरा पाहून दात ओठ खात मामी पुन्हा म्हणाली, आरुषी मला तर वाटतं तुझ्या माहेरी चांगला डॉक्टरच नाही, म्हणूनच तुझ्या आई वडिलांना मुलीच्या घरी यावं लागतं डॉक्टरांना दाखवायला.
आरुषीने काहीच उत्तर दिलं नाही. ती शांतपणे माठातून थंड पाणी घेऊन प्यायला लागली. तिला बाबांचे शब्द आठवले. रागाने डोकं भरलं की 1 ग्लास थंड पाणी प्यायचं. सगळा राग शांत होतो. खरं तर ती उलट सासूबाईंनाच विचारू शकली असती. माझे आई वडील त्यांच्या मुलीकडे राहणार नाही तर कुठे राहणार? हे घर जसं तुमचं आहे तसंच माझंही आहे. पण एकदा सावित्रीताईंनीच तिला टोचून म्हटलं होतं, आरुषी, हे तुझं सासर आहे, माहेर नाही. हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मग माझं स्वतःचं घर कोणतं? हा प्रश्न तिला सतत चिरत होता. मुलीचं आयुष्यच असं. माहेर परकं, सासरही परकंच. माहेरी अमानत, सासरी परकी. मग मुलीचं स्वतःचं घर नक्की कोणतं? आरुषी माहेरी हवी तशी मनासारखी जगायची. ना भीती ना संकोच. पण सासरी प्रत्येक गोष्ट सासूबाईंना विचारून करावी लागायची. रीती रिवाज मनाविरुद्ध करूनही तिला प्रत्येक वेळी आठवण करून द्यायचे, हे तुझं सासर आहे. आरुषी आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्यांची काळजी घेणं तिची जबाबदारी होती. पण घर ऑफिसच्या धावपळीत तिला त्यांच्याकडे जाणंही जमत नव्हतं. मग डॉक्टरांना दाखवण्याच्या निमित्ताने ते पुण्याला येत आणि तिची त्यांच्याशी भेट घडत असे. एकदा गिरीशनेच सुचवलं होतं, तुझ्या माहेरी चांगला डायबेटीस डॉक्टर नाही. बाबांनी पुण्यात येऊन कणसे डॉक्टरांकडे उपचार करावेत. त्यांची ट्रीटमेंट घेतली तर ते लवकर बरे होतील. तेव्हापासून रघुनाथराव डॉक्टर कणसे यांच्याकडे उपचार घेत होते आणि त्याच निमित्ताने ते आरुषीकडेही थोडा वेळ राहू शकत होते. मग यात काय चुकीचं होतं? असो. थंड पाणी पिल्यानंतरही आरुषीचा राग काही शांत होत नव्हता. ती मोठमोठी पावलं टाकत आपल्या खोलीत गेली आणि आतून दरवाजा जोरात बंद केला. तिला तर वाटत होतं खूप रडावं, मोठमोठ्याने रडावं. पण या घरात रडणंसुद्धा जणू गुन्हा आहे. क्षणातच बोलतील, अगं आम्ही असं काय बोललो की लगेच रडायला लागलीस? नाहीतर मुलाजवळ तक्रारी जातील, तिच्यावरच दोष चिटकवतील. हिला तर घराचे 2 भाग करायचे आहेत. हेच तिच्या आई वडिलांनी शिकवून पाठवले. ते इथे आल्यावरही त्यांचे धडे परत शिकवून जातात. असे विषारी शब्द सासूबाईंच्या ओठांवर रुंजी घालायला लागतील आणि त्यात शोभामामी तर आहेतच आगीत तेल ओतायला. स्वतःच्या सुनेशीच पटत नाही, मग इथे आल्यावर सासू सुनेत भांडण लावून तमाशा बघावा अशी त्यांची मानसिकता. पण आरुषी त्यांना संधीच देत नव्हती. शिवाय तिच्या बाबांची शुगर लेवल वाढलेली आणि हे लोक त्यांच्या खाण्यावरही डोळा ठेवून बसलेले. माझ्या आई वडिलांनी असं किती खाल्लं होतं? एखाद्या आई वडिलांना एवढाही अधिकार नाही का की एक दिवस ते आपल्या मुलीच्या घरी येऊन राहू शकतील? लग्न झालं की मुलगी एवढी परकी होते? या विचारांनी आरुषीच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. तिला आठवलं, ती लहान असताना बाबा तिच्यासाठी नवीन सायकल घेऊन आले होते. रोज संध्याकाळी ते तिला बागेत घेऊन जायचे. ती पडू लागली की ते झटकन पकडायचे. थोडं पुढे गेल्यावर हळूच कॅरियर सोडून द्यायचे. पण आरुषीच्या मनात मात्र भ्रम. बाबा सायकल पकडून आहेत त्या विश्वासावर ती दूरवर जायची आणि मागे वळून पाहता बाबा दिसत नसले की ती डगमगायची. पण त्याच क्षणी बाबा धावत येऊन सायकल पकडायचे. ते म्हणायचे, बाळा, तू पडू लागलीस की मी आहेच ना तुला पकडायला, कशाला घाबरतेस? त्यांचं स्वतःचं असं काहीच नव्हतं. त्यांचं पूर्ण विश्व आरुषी भोवतीच फिरत होतं. आरुषी हसायची तर तिचे आई बाबा हसायचे. ती रडली की ते उदास व्हायचे. प्रत्येक मुलांप्रमाणे तिनेही चुका केल्या, पण कधीही आई वडिलांनी तिच्यावर हात उचलला नाही. प्रेमानेच धडा शिकवला, संस्कार दिले. तिला आठवत नाही बाबांनी कधी मोठ्या आवाजात तिच्यावर ओरडलं होतं. हो, सुवर्णाताई थोड्या कडक होत्या, पण आरुषी झोपल्यानंतर त्या आपल्या मुलीकडे मन भरेपर्यंत पाहत बसायच्या. आरुषी त्यांचा जीव होती आणि आजही आहे. एकदा तर आरुषीने शाळेची फी स्वतः भरण्याचा हट्ट केला होता. सगळ्या मैत्रिणी स्वतः फी भरतात म्हणून तीही हट्ट करू लागली. रघुनाथरावांनी तिच्या हातात पैसे ठेवले आणि समजावलं, बाळा, पैसे सांभाळून ठेव, पाडू नकोस, कोणीतरी घेऊन जाईल, लक्ष ठेव. पण आरुषी कुठे ऐकणार होती? तिने मित्रांच्या आग्रहाला
भुलून त्या पैशांमध्ये सगळ्यांना पाणीपुरी आणि आईस्क्रीम खायला घातलं. घरी आल्यावर सुवर्णाताईंनी तिला सुनावलं, पण रघुनाथरावांनी प्रेमाने सांगितलं, पैसे कष्टाने मिळवतात, हव्यासापोटी खर्च करायचे नसतात. तो धडा आरुषी आजही विसरलेली नव्हती. बाबा बँकेत क्लार्क होते. पगार मोठा नव्हता. त्या अल्प पगारात घर सांभाळणं कठीणच होतं. त्यात वयात आलेली बहीण आणि आजारी आई वडील, सगळ्यांची जबाबदारीही त्यांच्यावरच. त्यांना 2 भाऊ होते. दोघेही चांगल्या नोकरीत. पण त्यांनी आई वडील आणि बहिणीची जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता. आरुषीला आठवलं, त्यांच्या घरी छोटासा टीव्ही होता. मैत्रिणींच्या घरी मोठा टीव्ही पाहून तिने हट्ट धरला. सुवर्णाताईंनी समजावलं, आता खर्च खूप आहेत, टीव्ही घेणं शक्य नाही. पण हट्टी आरुषी कुठे ऐकणारी? आणि रघुनाथराव कुठून तरी पैसे जमा करून ते मोठा टीव्ही घेऊन आले. ते म्हणाले, पैसे पुन्हा मिळतील, पण मुलीची एक छोटीशी इच्छा पूर्ण करू शकलो नाही, ही खंत आयुष्यभर राहील. रघुनाथराव तर आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरचं हसू पाहूनच जगत होते. त्यांचं प्रमोशन होत गेलं, जबाबदाऱ्या हलक्या होत गेल्या आणि बाप लेकीचं नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होत गेलं. आरुषी आनंदात असली की रघुनाथरावांच्या जगण्यातच आनंद यायचा. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आरुषीने पुण्यातील एका मॅनेजमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. तिथेच तिची गिरीशशी पहिली भेट झाली आणि ती हळूहळू प्रेमात बदलली. काही महिन्यात दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. रघुनाथराव आणि सुवर्णाताईंना या लग्नाबद्दल काहीच आक्षेप नव्हता. आरुषीसाठी गिरीश त्यांना सर्व बाजूनी योग्यच वाटला. पण गिरीशचे आई वडील मात्र या लग्नाला सपशेल विरोध करत होते. सावित्रीताईंना सावळ्या वर्णाची आरुषी अजिबात आवडली नव्हती. त्यांना आपल्या मुलासाठी सुंदर गोरीपान सून हवी होती. ठीक आहे, ही चालेल, असं म्हणत त्यांनी पुढची अट मांडली. आरुषी ही आई वडिलांची एकुलती एक मुलगी, त्यामुळे त्यांची सारी जबाबदारी तिच्यावरच येणार. लग्नानंतर तिने माहेर करू नये, हे आम्हाला नको आहे. तेव्हा गिरीश संतापून म्हणाला, मीही तुमचा एकुलता एक मुलगा आहे. मग लग्नानंतर मी तुम्हाला सोडून जाणार का? माझ्या जबाबदारीपासून पळून जाणार का? नाही. सावित्रीताईंनी खोल उसासा टाकला. बाळा, तुझी गोष्ट वेगळी आहे. तू मुलगा आहेस, पण ती मुलगी, तिच्यावर सासरची कितीतरी कर्तव्य असतात, ती निभवावीच लागतात. आणि खरी भीती आहे ती दुसरी. लग्नानंतर ते लोक तुला घर जावई बनवून ठेवतील, तर आम्ही काहीच करू शकणार नाही. खरं पाहता सावित्रीताईंना भीती हीच होती, माझा मुलगा त्याच्या सासरवाडीचा होऊन बसेल. त्या पुढे म्हणाल्या, जर आरुषीच्या आई वडिलांना माझ्या अटी मान्य असतील तर मला लग्नाला हरकत नाही. गिरीशने त्या अटी आरुषीसमोर ठेवल्या तेव्हा ती अक्षरशः भडकली. कधीच नाही, मी अशा अटी मान्य करणार नाही. सावित्रीताईंचा खरा हेतूच हा होता. लग्नानंतर आरुषीने माहेराशी जास्त संबंध ठेवू नयेत. माहेरी गेली तर एका रात्रीपेक्षा जास्त न राहावं. सासरची कामं आणि जबाबदाऱ्या पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडाव्यात. हे ऐकून आरुषी तावातावाने म्हणाली, वा रे वा, तुझ्या आईने तर जणू न्यायालयात उभं राहून निकालच दिला आहे. पण मी हा निर्णय मान्यच करणार नाही. ती रागाने निघून लागली. तेवढ्यात गिरीशने तिचा हात पकडला. आरुषी वळून म्हणाली, तुला पण हेच हवंय का? गिरीश तिचा हात घट्ट धरून म्हणाला, नाही, मला असं काहीही नको आहे. पण हो म्हणायला काय हरकत आहे? तुला माहीत आहे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. प्लीज तयार हो ना. त्याच्या विनंतीवर आरुषीचा आवाज अधिक कठोर झाला. अच्छा, म्हणजे तुझ्या मते मी त्यांची अट स्वीकारू? मला नाही मान्य त्यांची अट. मग मी खोटं हो का म्हणू? गिरीश, मला खोट्यावर आधारित नातं नको आहे. लग्न म्हणजे फक्त 2 माणसांचं नव्हे तर 2 कुटुंबाचं एकत्र येणं असतं. आणि तुला वाटतं आपण एका खोट्यावर होवर हे नातं उभारावं? गिरीश ही हट्टावर ठाम.
हो म्हणालीस तर तुला काय त्रास होणार आहे? दोघेही आपापल्या हट्टावर अडून राहिले आणि हा हट्टच वादाचं कारण बनला. रागाच्या भरात गिरीश म्हणाला, कदाचित आपलं प्रेमच खोटं आहे. या नात्याचा इथेच शेवट समज. अरुषी ही पक्क्या आवाजात म्हणाली, ठीक आहे, मलाही या नात्यात आता कुठलाच रस नाही आणि ती तिथून निघून गेली. एका छोट्याशा अटीवरून या दोघांमध्ये बोलणं बंद झालं. अरुषीने गिरीशचा नंबरही डिलीट केला, पण गिरीश तो अरुषीला विसरू शकला नाही. तिच्या आठवणींनी पछाडलेला तो दारू पिऊ लागला. अरुषीला ही गोष्ट तिची मैत्रीण ज्योतीकडून कळली. गिरीश आता आई वडिलांसोबत राहतच नव्हता. त्यांच्यात सतत भांडणं सुरू होती. ज्योती म्हणाली, अरुषी, गिरीश आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो जितकं पहिल्यांदा करत होता. तो तुला कधीच विसरू शकला नाही. आजही त्याच्या हातावर तुझ्या नावाचा टॅटू आहे आणि त्याच्या जॉईंट अकाउंटमध्येही तुझंच नाव आहे. मग तुला अजून कोणता पुरावा हवा आहे त्याच्या प्रेमाचा? थोडं थांबून ती पुन्हा म्हणाली, ठीक आहे. तेव्हा त्याचं बोलणं तुला चुकीचं वाटलं, पण एकदा त्याच्या जागी उभं राहून विचार कर, तू काय केलं असतंस. त्याला आता माफ कर, नाहीतर तो दारू पिऊन स्वतःला संपवून बसेल. ज्योतीचं बोलणं ऐकताच आरुषी धावतच निघाली. गिरीशची अवस्था पाहताच तिच्या डोळ्यात पाणी दाटलं. गिरीश मरता मरता जगण्यास लागला होता. दोघांच्या डोळ्यातून गळालेल्या अश्रूंमध्ये त्यांच्यातील सारा कडवटपणा दोहून निघाला. सर्वांसमोर गुडघ्यावर बसून गिरीशने तिला गुलाबाचं फूल देत लग्नासाठी प्रपोज केलं आणि आरुषीनेही क्षणाचाही विलंब न करता त्याचा प्रस्ताव स्वीकारला. हे पाहून सावित्रीताईंच्या अंगाचा तिळपापड झाला होता. आपल्या मुलासाठी त्या काही बोलू शकल्या नाहीत, पण मनात मात्र आरुषीविषयीचं प्रेम नव्हे तर खोल तिरस्कार पसरत गेला. लग्नानंतर आरुषीने घरात कधीही तक्रारीची संधी दिली नाही. उलट ती तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत होती. नोकरी सांभाळत ती एका मुलीची जबाबदारी देखील उत्तमरित्या निभावत होती. तरीही सावित्रीबाईंच्या मनात आरुषीविषयी नेहमीच काहीतरी कुरकुर असायची. रघुनाथराव आणि सुवर्णाताईंचं घरात येणं जाणं त्यांना अजिबात रुचत नसे. मुलगा हातातून निसटेल या भीतीने त्या गिरीश समोर काही बोलत नसत, पण एकांतात आपल्या मनातील सारी राग ओतत असत. रघुनाथरावांच्या हसतमुख स्वभावाला त्या फाजीलपणा म्हणत, तर सुवर्णाताईंना घमंडी ठरवत. आरुषीने आई वडिलांची थोडीशीही आवभगत केली तर सावित्रीताईंचं रक्त उसळून येत असे. त्या काहीतरी टोमणे मारून आरुषीच्या मनाला बोच लागल्याशिवाय राहू शकत नसत. स्वयंपाकघरात आरुषी आई वडिलांसाठी चहा बनवत असे तेव्हा त्या बाहेरूनच ओरडत, सुनबाई, चहा पावडर कमी टाकत जा, महागाई किती वाढली आहे, दूध तर सोनं झालं. आणि स्वतःला चहा हवा असेल तेव्हा म्हणत, जरा जास्त घाल चहा पावडर, पाणी कमी टाक. चहासारख्या क्षुल्लक गोष्टीसाठी हा इतका हलकटपणा. हे पाहून आरुषीचं मन कितीदा कडू होत असे. गेल्या वेळी रघुनाथराव डॉक्टरांकडे आले होते. डॉक्टरांनी बटाटा, साखर खाऊ नका असं स्पष्ट सांगितलं होतं. म्हणून आरुषीने मेथीची भाजी वाढली होती. पण सावित्रीताई सर्वांच्या नजरा चुकवून त्यांच्या ताटातली मेथीची भाजी काढून बटाट्याची भाजी वाढली होती. आरुषी हे सगळं पाहत होती, पण गिरीशला यात अडकवून आई मुलांमध्ये वाद निर्माण करून स्वतःला दोषी ठरवून घ्यायचं नव्हतं. आणि ह्याच गोष्टीचा सावित्रीताई बिनधास्तपणे फायदा घेत होत्या. पण जेव्हा तेच लोक आरुषीच्या माहेरी जात तेव्हा रघुनाथराव आणि सुवर्णाताई त्यांच्या स्वागतासाठी काहीही कमी ठेवत नसत. मुलीच्या सासरचे म्हणून सुवर्णाताई वेगवेगळे पदार्थ करत, आदरात तिथ्यात कमतरता न ठेवता. हे आठवलं की आरुषीचं मन भलतंच खट्टू होत असे. गिरीश मात्र वेगळा होता. तो रघुनाथराव आणि सुवर्णाताईंना स्वतःच्या आई वडिलांसारखंच मानत असे, पण सावित्रीताईंना हा मुलगा बायकोचा गुलाम वाटायचा. गिरीशला मात्र त्यांच्या बोलण्याचा किंचितही परिणाम होत नसे. त्याला आईचा आढळता खोर स्वभाव चांगलाच माहीत होता. कधी कधी तो एवढा वैतागत असे की हे घर सोडून कुठेतरी दूर निघून जावं, पण त्याचा राग आवरणारी एकमेव व्यक्ती म्हणजे अरुषीच. दिवाळी जवळ आली होती. अरुषीने सर्वांसाठी कपडे आणि भेटवस्तू घेताना आपल्या आई वडिलांसाठीही नवीन कपडे निवडले. सुवर्णाताईंसाठी साडी घेतली, अगदी तशीच
जशी सावित्रीताईंसाठी घेतली होती. पण हीच गोष्ट सावित्रीताईंना एवढी खटकली की त्यांनी साडी तोंडावर आपटतच म्हटलं, मला ही साडी नको. माझा अवतार सुवर्णाताईंपेक्षा मोठा आहे. हे ऐकून गिरीश संतापून पुढे येणार होता. पण आरुषीने त्याचा हात घट्ट धरला आणि हलक्या नजरेने इशारा केला, जाऊ द्या. कितीतरी वेळा सावित्रीताईंनी मुद्दाम खोटं रडून गिरीशला आरुषी विरुद्ध भडकवायचा प्रयत्न केला होता. पण गिरीशला आईचा खरा स्वभाव ठाऊक होता. उलट आरुषी त्यांना सहन करत होती. नाहीतर तिच्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर कधीच हे घर सोडून गेली असती. म्हणतात, सून कधी सासूला सहन करत नाही. घरात नेहमी ताणतणाव. पण इथे चित्र अगदी उलट होतं. आरुषीचे आई वडील निघून गेले होते. दार उघडताच गिरीशने काळजीने विचारलं. गिरीश आपल्या सासू सासऱ्यांना मनापासून आई बाबा म्हणायचा. त्याच्या आवाजातली धडधड लपलीच नाही. काय म्हणाली डॉक्टर, सगळं व्यवस्थित आहे ना? आरुषी मात्र थोडीशी थकलेली, चेहऱ्यावरचं भावनांचं ओझं दडपायचा प्रयत्न करत तिने फक्त 2 शब्दात उत्तर दिलं, हो, सगळं ठीक आहे. इतकं बोलून ती एकही क्षण न गढवता थेट स्वयंपाकघरात गेली गिरीशसाठी चहा बनवायला. पण तिचे जड झालेले पाय, पावलातली मंद गती, त्या 2 शब्दांच्या मागे किती काही दडलं आहे हे गिरीशच्या नजरेतून सुटलंच नाही. चहा पिताना गिरीशला तिच्या चेहऱ्यात काहीतरी दडलेलं दुःख दिसत होतं. काहीतरी झालंय हे त्याच्या मनात ठसठसू लागलं. चहाचे कप उचलून ती स्वयंपाकघरात जात होती. तेवढ्यात गिरीशने तिचा हात पकडून तिला अचानक मिठीत घेतलं आणि हळूवार चुंबन दिलं. क्षणभर आरुषीचं मन तुटलं. आज तिचंही मन होतं की नवऱ्याच्या छातीवर डोकं ठेवून मनसोक्त रडावं. तिला सांगावंसं वाटत होतं, आज सावित्रीताईंनी तिच्या आई वडिलांचा कसा भयंकर अपमान केला, तेही शोभा मामीच्या समोर. पण तिने डोळे पुसले आणि स्वतःला सावरलं. फक्त एवढंच म्हणाली, सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही काळजी करू नका. गिरीश 8-10 दिवसातून एकदाच घरी येतो. त्याला त्रास कशाला द्यायचा? मार्केटिंगच्या कामामुळे तो सतत बाहेरच असायचा. रात्री जेव्हा स्वयंपाकघर आवरेपर्यंत जवळपास 11 वाजले. आरुषी थकून कोसळल्यासारखी अंथरुणावर पडली. पुस्तक उघडून वाचायला घेतलं, पण डोळे मिटले आणि पुस्तक हातातच राहिलं. गिरीशने ते अलगद काढून बाजूला ठेवलं आणि तिला निरखून पाहिलं. आज आरुषी प्रचंड थकलेली होती. त्याने प्रेमाने तिला पांघरून घातलं आणि तिच्या शेजारी शांतपणे झोपला. सकाळी लवकर उठून तिने सावित्रीताई आणि शोभा मामींसाठी चहा केला. मग नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची तयारी. रोजप्रमाणे ऑफिसला जाण्याआधी ती डाळ भाजी बनवत असे. उरलेलं काम सखूबाई करायची. चपाती जेवण वाढणं आणि त्या कामासाठी आरुषी तिला अतिरिक्त पैसेही देत होती. सखूबाई गरीब असली तरी मनाची श्रीमंत होती. सावित्रीताईंना घरातलं कोणतंच काम नव्हतं. हातपाय थकलेले, फक्त तोंड अखंड चालत होतं. ऑफिसमधून परत आल्यावर आरुषी थेट स्वयंपाकघरात जात असे. सासू सासऱ्यांना 8 वाजेपर्यंत जेवण पाहिजे असे. घरात इतर लोक जेव्हा भूक लागेल तेव्हा आरुषीला आवाज देत, अगं वाढून दे जरा. दीर प्रायव्हेट कंपनीत, नणंद मेघा कॉलेजच्या अंतिम वर्षाला. सासू सासऱ्यांचं सर्व आवरूनच ती स्वतः फ्रेश होत असे आणि मग थोडं वाचन. तिला झोप येत असली तरी वाचल्याशिवाय झोप लागत नसे. कपाटात तिच्याकडे लेखकांची पुस्तकं, मासिकं भरपूर. पण गिरीश अगदी उलटा. त्याला वाचन म्हणजे शिक्षा वाटायची. मोबाईल पाहणं त्याची आवड. यावरून त्यांचं छोटंसं भांडणही होत असे. दिवस असेच सरत होते. एका रात्री आरुषी आठवण करून म्हणाली, बाबा 2 दिवसांनी डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे, लक्षात आहे ना? तेव्हा रघुनाथराव हसून म्हणाले, मी तर आजच शुगर चेक करून घेतली. छान बाबा, आरुषी आनंदाने म्हणाली. मग तुम्ही आणि आई आजच निघून या. 1 दिवस जास्त आपल्याला सोबत राहता येईल. तेव्हा रघुनाथराव म्हणाले, ठीक आहे बाळा. रघुनाथरावही मनात तेच विचार घोळत होते. पण सुवर्णाताई,
त्यांना तर आरुषीच्या सासरी जायचंच नव्हतं, पण बाप मुलीसमोर त्यांचं काहीच चालत नव्हतं. बघितलं ना बाबा, यावेळी तुमची शुगर लेवल किती कमी झाली आहे, अगदी नियंत्रणात, आरुषी आनंदाने म्हणाली. तेव्हा रघुनाथराव हसत म्हणाले, यावेळी मी गोडाला हातही लावला नाही. बाबा, तुम्ही असंच कंट्रोल ठेवा, बघा सगळं व्यवस्थित होईल, आरुषी प्रेमाने म्हणाली. तिने वळून आईकडे पाहिलं. मागच्या सीटवर उदास बसलेल्या सुवर्णाताईंकडे पाहत ती विचारली, आई, तू कोणत्या विचारात हरवली आहेस? रघुनाथराव मुश्किलपणे म्हणाले, तुझी आई बाहेरचं दृश्य बघते. पण सुवर्णाताईंच्या चेहऱ्यावरची उदासी काही कमी होत नव्हती. अचानक त्या म्हणाल्या, यावेळी आरुषीच्या सासरी न जाता आपण एखाद्या हॉटेलमध्ये थांबूया. आरुषी दचकली. का? हॉटेलमध्ये का? आई, माझं घर इथंच आहे. तू जसा विचार करतेस तसं काहीही नाही. फक्त मजेत राहा, चिंता नको करू. आरुषीचं बोलणं ऐकून रघुनाथराव हसू लागले. पण सुवर्णाताई मात्र निर्विकारच. शोभा मामींची खोली रिकामी होती म्हणून आरुषीने ठरवलं, आई बाबा तिथे आरामात थांबतील. कोणाला काही त्रासही होणार नव्हता. शिवाय गिरीशनेही सांगितलं होतं की तो लवकर येण्याचा प्रयत्न करेल, पण बहुतेक त्याला कामातून वेळ मिळाला नसेल. असा विचार करत आरुषीने गाडी घराच्या दिशेने वळवली. घरी पोहोचल्यावर ती चहा ठेवायला गेली तर चहा पावडर संपलेली. अरे देवा, सकाळी तर होती. ती मनातच कुरकुरली. चहा शक्य नव्हता म्हणून तिने ठरवलं, आधी आई बाबांना जेवण द्यावं. तेही सकाळपासून उपाशीच होते. चहा नंतर करायचा. किराणा तर फोन केल्यावर घरपोच येत होता. त्या दुकानाची सेवा चांगली होती. ती आई बाबांना जेवण वाढून बाहेर येत होती. तेवढ्यात सावित्रीताईंनी चिरकल्या स्वरात आवाज दिला, सुनबाई, असं किती दिवस चालणार? आरुषी थबकली. काय म्हणताय आई? सावित्रीबाई तावातावाने म्हणाल्या. तुझ्या आई वडील नेहमीच इथे येत असतात. हे शोभून दिसतं का मुलीच्या घरी सारखं सारखं येणं? आमच्या संस्कारात तर मुलीच्या घरी पाण्याचा थेंबही पिऊ नये असं मानलं जातं. आणि हे लोक, त्यांना जरासुद्धा लाज लज्जा नाही. आता तर शेजारीही विचारू लागलेत. खरं सांगू, लाज तर मला वाटायला लागली आहे. सावित्रीबाईंचं एक एक शब्द आरुषीच्या छातीत खंजिरासारखा घुसत होता. ती पुरती अवाक झाली. रक्त सळसळू लागलं. तिला ओरडून म्हणावंसं वाटलं, आई प्लीज शांत बसा. पण सावित्रीबाई थांबण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. जे मनात येत होतं ते त्या ओकून टाकत होत्या. दुसऱ्या बाजूला जेवत बसलेले रघुनाथराव आणि सुवर्णाताई पहिला घास घेणारच होते, पण हे कडवट शब्द ऐकताच स्तब्ध झाले. त्यांच्या हातातील घास हवेतच थांबला. आरुषीच्या छातीत धडधड वाढली. आई बाबांनी ऐकलं तर? ती धावतच त्यांच्या खोलीत गेली. आई बाबा, तुम्ही खात का नाही? भाजी आवडली नाही का? तिने आवाज शक्य तितका सामान्य ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या प्रसंगावर पांघरून घालण्यासाठी ती पुढे म्हणाली, सासूबाई विचारत होत्या, डॉक्टर काय म्हणाले ते? आरुषीने गोष्ट झाकण्याचा शेवटचा प्रयत्न केला. बस कर आरुषी, खूप झालं. सुवर्णाताई घास ताटात ठेवत उभ्या राहिल्या. मी म्हणाले होते आम्ही हॉटेलमध्ये थांबतो, पण तू ऐकलंच नाहीस का? तुला आमची इज्जत घालवायची आहे. तेवढ्यात रघुनाथराव संतापाने ओरडले, सुवर्णा, गप्प बस तू, काहीही बोलतेस? मग ते आरुषीकडे वळले. आरुषी बाळा, काहीही झालेलं नाही, तू काळजी करू नकोस. नातेवाईकांमध्ये असं होतच असतं. आम्ही निघतो आता. मला एक महत्त्वाचं काम आठवले, त्यामुळे आम्हाला जायला हवं. आरुषी चकित होऊन म्हणाली, का बाबा? रघुनाथराव मुलीच्या खांद्यावर हात ठेवून बोलत होते, पण त्यांच्या ओल्या डोळ्यात एका मुलीच्या बापाची असहाय्यता स्पष्ट दिसत होती. आरुषी आई वडिलांच्या गळ्यात पडली आणि रडू लागली. मुलीला सोडून जावं लागणार या कल्पनेने सुवर्णाताई मोठमोठ्याने हुंदके देऊ लागल्या. सगळं काही देऊन मुलीचं लग्न केलं तरीही मुलीच्या आई वडिलांची लायकी नसते का? रघुनाथरावांच्या मनातला राग, दुःख चेहऱ्यावर ओसडून वाहत होतं. जेव्हा मुलगा नाही म्हणून लोक टोमणे मारायचे, तेव्हा रघुनाथराव छाती ठोकून म्हणायचे, माझी मुलगी 100 मुलांच्या बरोबर आहे. बघा, एक दिवस सिद्ध करून दाखवे. ते पुन्हा पुन्हा आरुषीला सांगायचे, रिटायरमेंट नंतर आम्ही तुझ्याबरोबर राहायला येऊ. आरुषी बाळा, तुझ्या म्हाताऱ्या आई बाबांना तू ठेवशील ना? आरुषी ही हमखास म्हणायची, मी माझ्या आई बाबांना नेहमी माझ्याकडेच ठेवेन.
पण आज त्याच आई-बाबांचा आपल्या सासरी असा अपमान होताना पाहून आरुषीच्या मनात जळजळत्या निखाऱ्यांसारखा संताप उसळून आला. तिने त्यांना थांबवलं नाही, कारण तिला त्यांच्या आणखी अवमानाचा धोका पत्करता येत नव्हता. पण एक गोष्ट तिच्या हृदयात खुपली होती. तिचे आई-बाबा काहीही न खाता घराबाहेर पडले होते. आपण जनावरालाही खायला घालताना त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि आज सावित्रीताईंनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. आई-बाबा निघून गेल्यावर सावित्रीताई नेहमीप्रमाणे आपल्या मैत्रिणींना घेऊन हरिपाठाला गेल्या. सत्संग, पूजापाठ, कीर्तन, ब्राह्मणांना भोजन यासाठी त्या लाखो रुपये खर्च करत. पण एका गरीबालाही 1 रुपया मदत करण्याचा प्रसंग कधीच आला नव्हता. कसलं हे दगडाचं काळीज! उद्या त्यांच्या मुलीचंही लग्न होईल, तेव्हा कळेल मुलगी म्हणजे आई-बाबांसाठी काय असते. असले विचार डोक्यात घोंगावत असताना दरवाजाची बेल वाजली. आरुषीला वाटलं किराणा आला असेल, पण समोर गिरीश दिसताच तिचा बांध तुटला. ती धावत त्याच्या गळ्यात पडली आणि अनावर रडू लागली. गिरीशला बरंच कळलं होतं, तरीही त्याने शांतपणे विचारल्यावर आरुषीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं त्याच्या समोर ओथून दिलं. हे ऐकताच गिरीशच्या छातीत संताप उसळला. जे व्हायचं असेल ते होऊ दे, आज मी सोडणार नाही. आजच निर्णय होणार. तो उठताच आरुषीने त्याचा हात धरून थांबवलं. यातून काही फायदा होणार नाही गिरीश. मला भांडण नको आहे, मला निर्णय हवा आहे. ती थरथरत्या आवाजात म्हणाली. गिरीश, मला पुण्यात माझं स्वतःचं घर हवं आहे, जिथे मी खरोखर माझं म्हणू शकेन आणि माझे आई-बाबा कधीही हक्काने येऊ शकतील. मला तुला तुझ्या कुटुंबापासून दूर करायचं नाही. तुला जिथं राहायचं असेल तिथं राहू शकतोस, पण माझा निर्णय आता अटल आहे. गिरीश काहीही बोलला नाही. त्याने फक्त तिचा हात धरला, कारण आरुषीचा निर्णय त्याला योग्यच वाटत होता आणि तिच्या प्रत्येक निर्णयात तो तिच्या खंबीरपणे सोबत उभा होता. त्या रात्री दोघेही बराच वेळ शांत बसून राहिले. घरभर सावित्रीताईंच्या कठोर शब्दांची प्रतिध्वनी घुमत होती आणि आरुषीच्या मनात फक्त एकच निर्धार दगडासारखा घट्ट होत गेला. आता हे सगळं थांबलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळीच गिरीशने ऑफिसमधल्या एका ओळखीच्या ब्रोकरला फोन केला. काही तासातच त्यांनी पुण्यातील शांत, सुरक्षित परिसरातील एक छोटी पण उबदार फ्लॅट पाहण्यासाठी भेट ठरवली. आरुषीने घर पाहिलं. लहान होतं, पण उजेड भरलेला होता आणि सर्वात महत्त्वाचं तिथे शांतता होती. कोणाचे टोमणे नव्हते, कोणाच्या नजरा नाहीत, कोणाची किंचाळणारी मथे नाहीत. ती खूप वेळ त्या रिकाम्या हॉलमध्ये उभी राहिली. डोळे भरून आले. तिच्या मनात फक्त आई-बाबांचे थकलेले चेहरे, त्यांचे ओले डोळे आणि न खाता निघून जाण्याचा क्षण सतत भिरभरत होता. गिरीश तिच्या शेजारी येऊन शांतपणे म्हणाला, आरुषी, हे घर आपल्या दोघांचं आहे. फक्त तू आणि मी आणि तुझ्या आई-बाबांच्या हक्काचा उबदारपणा. आरुषीने नुसतंच त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात कृतज्ञतेची चमक होती. त्या दिवशी संध्याकाळी दोघांनी फ्लॅट फायनल केला. कागदपत्रे पूर्ण झाली आणि त्या घराच्या किल्लीचा छोटासा आवाज आरुषीच्या आयुष्यातील नव्या सुरुवातीची घोषणा ठरला. ते घरी परतले. सावित्रीताई नेहमीसारख्याच अडवणुकीच्या मुद्द्यावर बोलायला निघाल्या, पण यावेळी गिरीश शांत नव्हता. तो ठामपणे म्हणाला, आई, आता आम्ही वेगळं राहणार आहोत. आम्हाला शांतता हवी आहे आणि एकमेकांचा आदरही. पहिल्यांदा सावित्रीताईंचा चेहरा उतरला, पण गिरीशचं बोलणं थांबलं नाही. माझ्या बायकोच्या आई-बाबांचा प्रत्येक अपमान म्हणजे माझा अपमान आहे आणि मी ते सहन करणार नाही. सावित्रीताई काहीही बोलल्या नाहीत. पहिल्यांदाच त्यांना स्वतःचे शब्द स्वतःलाच बोचू लागले. त्या रात्री आरुषीने हलकंसं गिरीचा हात धरला. तिचा आवाज अगदी हळू, पण आयुष्यात पहिल्यांदाच इतका निर्धारपूर्ण होता. आज मला वाटलं मी जिंकले, इतरांवर नाही, स्वतःवर. काही दिवसातच दोघे नव्या घरी राहायला गेले. पहिल्या दिवशी आरुषीने आपल्या आई-बाबांना बोलावलं. सुवर्णाताई दारातून आत शिरल्या आणि घर पाहता क्षणीच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आरुषी बाळा, हे तुझं घर आहे की आमचं मंदिर? आरुषी त्यांना कुशीत घेत म्हणाली, हे घर आपलं आहे आई, जिथं तुमचा अपमान नाही, फक्त सन्मान आहे. आणि त्या दिवसानंतर आरुषीचं आयुष्य बदललं. शांतता, प्रेम, स्वाभिमान आणि आपलेपणा. हे घर त्या चौघांसाठी देवाने दिलेला छोटासा आशीर्वादच बनलं.
आरुषीला शेवटी जाणवलं, लग्नानंतर मुलगी घर सोडते पण स्वाभिमान कधीच नाही. आणि ज्याला स्वाभिमानाचं मूल्य कळतं तोच खरं तर घर बांधतो. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.